तुम्ही सुद्धा लहानपणी असेच मातीचे किल्ले बनवायचे का? समुद्रातल्या सुवर्णदुर्ग ते दुर्गदुर्गेश्वर रायगडापर्यंत स्वराज्यातील 30 पेक्षा जास्त किल्ले आपल्याला पाहायला मिळणार आहेत छत्रपती संभाजीराजे उद्यानात। दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ल्याची ही प्रतिकृती इतकी भव्य आणि हुबेहूब बनवली आहे की किल्ल्यावरील प्रत्येक छोटी छोटी वास्तू सुद्धा अगदी छान दाखवली गेलेली आहे। 12 मावळातील सवंगड्यांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याचे पहिले तोरण बांधले तो हा तोरणा किल्ला। मातीचे किल्ले किती छान प्रकारे बनवले जाऊ शकतात हे आपल्याला इथे आल्यावर कळते। हा आहे समुद्रामधला जंजिरा किल्ला। हा किल्ला बघायला आम्ही बोटीने गेलेलो। इथे रायगड जिल्ह्यातल्या खांदेरी आणि उंदेरी या समुद्री किल्ल्याची सुंदर प्रतिकृती उभारली आहे। राजगड किल्ल्यावरच्या पद्मावती, सुवेळा, संजीवनी या तीनही माची आणि बाले किल्ला हे अगदी हुबेहूब वाटतात। हा आहे सिंहगड किल्ला। इथे आम्ही भरपूर वेळा गेलो आणि तानाजी मालुसरे यांचा इतिहासही समजून घेतला। हे प्रदर्शन भरलं आहे पुण्यामधील जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानात आणि हे सर्वांसाठी खुले आहे या दिवाळीमध्ये 17 ते 26 ऑक्टोबर दरम्यान। छत्रपती शिवाजी महाराजांचे सह्याद्री मधले हे बलाढ्य गड किल्ले जर एकाच ठिकाणी पाहायचे असतील तर ह्या किल्ले प्रदर्शनाला जरूर भेट द्या।